नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गाम जदी सतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविला बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल आता विनोवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना गजानना रे गजानना गजानना रे गजानना गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया 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 गजानना रे गजानना गायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवित से थोरी वसांडिली आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडती असं मालक म्हणतात. त्यार्थी संत किती मोठे आहेत, काय भक्तीचं सूत्र असेल या संतांचं. माझ्या पवित्र या भारत देशातील पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील या संतांचं आधिपत्य किती मोठं असेल की जेणेकरून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात की माझी वाणी अपुरी पडती. त्या अर्थी संत किती मोठे आहेत, मला आशीर्वाद द्या, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला. पहिली गोष्ट संत कोणाला म्हणायचं हे जरा गोळ्या संपल्यावानी विचार करी जाऊ नका. संत म्हणायचं कोणाला? तुम्ही कठाळ्याला संत म्हणता नाही. या संप्रदाय संत फक्त वारकरी आहे. देवाच्या व्यतिरिक्त ज्याला दुसरं काही आवडत नाही त्याला संत म्हणतात. तेची संत
नाही त्यांना संत म्हणायचं. नेनती काही नामस्मरणा ही संत आहेत. कठाळे संत नसतेत, कारण कोणताच कठाळ्या डमणीला धरता येत नाही, आवताला धरता येत नाही, बैलगाडीला धरता येत नाही. संत ते आहेत देवाच्या व्यतिरिक्त काही त्यांना नाही, अशी संत आहेत. आणि त्या संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. हे देहूतल्या मालकांनी म्हणावं, त्यार्थी संत किती मोठे आहेत. देहूतल्या मालकांच्या वाणीचा जर विचार केला तर किती मोठी तपस्वी वाणी आहे. आपण महाराष्ट्रात एवढे भजने मृदंगाचार्य माझ्यासारखे येडपट कीर्तनकार असूनही आजही नालायक पद्धतीनं भजन करणारे भडवे कितीतरी येतात. तो कब्बरायच्या वेळेस व्हॉट्सअप होतं का गुरुजी? इंटरनेट असेल, मोबाईल असेल, तरी हा वारकरी संप्रदाय विदेशात नेऊन घातला, ढवळून काढलं जग हरिनामानं. काढलंय. तुकोबरायची वाणी किती श्रेष्ठ असेल. दादू थोडासा वाढव माय, बेस कमी करा, देव चांगलं करेन दादा तुमचं. महाराज तुकोबरायची वाणी विदेशात पोचते. एवढी प्रगल्भ वाणी असताना संतांचं वर्णन करत असताना अपुरी पडते. त्यार्थी संत किती मोठे. चला पहिली गोष्ट, तुकोबराय किती मोठे आहेत पाहू. एखादा माणूस म्हणील तुकोबरायला संतांचं वर्णन करता येत नाही म्हणून ते असं म्हणले, कारण पांचट कुठं काड्या घालतील काही सांगता येत नसते. कारण बिनाकली लोकायला दुसऱ्याचं उचकून द्यायचंच कळत असते. तुकोबरायची श्रीमंती किती होती, वैभव किती होतं. भगवान गणेशाचा उत्सव चालू आहे. बोरगाव गणपती म्हणतात आणि शिवारात मेटे जळगावच्या. असंच का नदीच्या इकून येईन. हो असं होतं कधी कधी. मला त्याच्याहून मला कोणी अधिकार दिला हेच कायचा, मला काही गरज नाही त्याच्याहून. पण भगवान गणेशाचा कार्यक्रम आहे. ऐका तुकोबराय किती मोठे. कारण माणसं सहज म्हणतात त्याला पेलोत नव्हतं म्हणून ते बोललं नाही, असं सहज बोलतात. माझे तुकोबराय किती श्रीमंत आहेत आधी पहा, किती वैभवशाली आहेत पहा. जोपर्यंत माणूस गावरान तूप खात नाही का तेवढं दाड्यालाच साठीत बसत आहे. आणि गावरान तूप बी लोण काढायचा असावा, दुकानातलं नाही, घरी लोणी कढिलेला असावा. त्या तुपाची चवच वेगळी न बुवा. तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल असा परमार्थ होता. भगवान गणेशाचे उपासक होते आमचे पाहुणे. भगवान गणेशाचे उपासक, प्रचंड ख्याती होती त्यांची. मोठ्यांच्या मुखारविंदातून ऐकत होतो, त्यांच्या हातानं म्हणे भगवान गणेश नैवेद्य घेत होते, जेवत होते, नैवेद्य जेवत होते, असं म्हणायची माणसं.
कर्मनो गहनो गती, त्या दिवशी देहूतले मालक त्यांच्या घरी हजर. तुकोबाराय त्यांच्याकडे हजर. ताट चांगलं होतं. त्या ताटामध्ये पोळी ठेवलेली आहे, पुरणाची पोळी. तिच्यावर गावरान तुपाची वाटी आहे. महाराज तुळशीचे पानं ठेवले. चांगल्या प्रतीचा भात ठेवला. त्याच्यावरही तुपाची धार आहे. वरण आहे, कारण देवाला जे नैवेद्य असते ते लसणा कांद्याचे नसते. बऱ्याच कांद्याला कांदेत नाही राहिले. हो, आकलीचे कांदे जळून गेले. देवाला आपल्याला नैवेद्य ठेवायचा असेल, तुमच्याकडे मसाले टाकले असतील तर नुसतं भात आणि तुळशीचं पान ठेवा, गणेश बाप्पा तृप्त. बैंगणाची भाजी केल्यावर बी खपक्या बैंगण चपातीवर ठेवून, टोपल्यात चपाती ठेवून नैवेद्य दाखवायचा. वा वा वा. इथून सुरुवात आहे. दम नाही सप्त्याला, भागवतायला, रामायणाला, शिवपुराणाला, कथेला दम नाही, तरी गुण नाही कोणाला. हुशार माणूस होता. पुरणपोळी, तुपाची वाटी, भात, त्याच्यावर तूप, असं पद्धतशीर पद्धतीनं ते जेवण होतं. प्रसाद होता, नैवेद्य होता. तो नैवेद्याचं ताट भरलं. या स्वामीजी या. आणि ते ताट भरल्याच्या नंतर भगवान गणेशाच्या मंदिरामध्ये नैवेद्याचं ताट घेऊन जात होते. यावर विठाला विठाला विठाला. नैवेद्य घेऊन जाणारा माणूस सोहळ्यात होता. भाऊ सोहळ्यात होता. अप्पा सोहळ्यात होता. सोहळं म्हणजे शुद्धता. रवी गुरुजी, दाले गुरुजी, शुद्धता शुद्धता. आणि सोहळ्यात हातामध्ये पात्र आहे, एका हातात तांब्या आहे पाण्याचा. आणि भगवान गणेशाचं चिंतन करीत करीत मंदिराकडे निघाले. तुकोबारायाने विचारलं, कुठे निघता? काही नाही, भगवान गणेशाला नैवेद्य ठेवून मग आपण जेवण करू. भगवान गणेशाला नैवेद्य ठेवून मग आपण जेवण करू. तुकोबारायानं सांगितलं, बाप्पा मंदिरात नाहीत. बाप्पा मंदिरात नाहीत, भगवान गणेश मंदिरात नाहीत. तुम्ही नैवेद्य काही ठेवू नका, आल्यावर सांगतो मग नैवेद्य ठेवा. समोरच्या व्यक्तीने विचारलं, तुम्ही गणेशाची पूजा कधीपासून करता? ते म्हणले, मी काय असं आटापिटा करीत नाही, पण मला इतकं कळतंय, आज तुम्ही ज्या देवाला नैवेद्य ठेवायला चाललेत ते गणपती बाप्पा तुमच्या मंदिरात नाहीत, इतकं मला कळतंय. मला असं वाटतं राग आला असावा त्यांना, राग आला असावा. आमच्या 4 पिढ्या गेल्यात भगवंत गणेशाची पूजा करता करता, तुम्ही काल परवा आमच्याकडे आले ना, आम्हाला शिकवता गणपती बाप्पा मंदिरात नाही, कशावरून बोलता तुम्ही? ऐका ना म्हणले, मी खोटं आहे का खरं हे नंतर कळेल तुम्हाला, पण आता नैवेद्य ठेवू नका, तुमची साधना निष्फळ जाईल. इथं मंदिरात नाहीत बाप्पा. मग कुठे आहेत बाप्पा? त्यांचा एक भक्त समुद्रात पडलाय आणि त्याला काढायला गेलेत. भगवान गणेश त्यांच्या भक्ता एक समुद्रात पडलाय, पाण्यात पडलाय, त्याला काढण्यासाठी गेलेत. त्यानं धावा केला, धावत पळत गेलेत, आणण्यासाठी गेलेत. बर, तुकोबारायचं ऐकून थांबले ते. आणि अर्ध्या तासाच्या नंतर तुकोबारायनं सांगितलं, काका आता नैवेद्य ठेवा, बाप्पा आलेत. भगवान गणेशाच्या मंदिरात नैवेद्य ठेवला, तुकडा मोडला, तुळशीचं पान ठेवलं, पाणी फिरवलं, अष्टदळ चित्र अन्न वगैरे काय काय जे नियम असतात ते सगळे काही केले. हात जोडले आणि पडदा लावून घेतला. देवाला नैवेद्य ठेवल्याच्या नंतर पडदा लावायची पद्धत असती. आपलं काय नाही, नैवेद्य ठेवला की लागलीच माणसं असे अशी निघल्यावानी भुरसुंडीच सुटती होती.
हो, जशी जशी उगी लाईन धरली आहे ना, हे काही शिस्त नाही ना आपल्याकडं, अजून गुणच नाही ना आपल्याला. कारण आपण एकाच ऐकतच नाहीत ना, आपल्यावर भंगिऱ्याचा पगडा जास्त बसलाय. विठाला विठाला तो पडदा लावला आणि तोच नैवेद्य आता घेऊन बाकीच्या प्रसादात टाकायचा आणि तो नैवेद्य सगळ्यांनी खायचा आहे, अशी पद्धत असते. तुकोबारायानं सांगितलं, काका आता पडदा काढा, भगवान गणेशांचं जेवण झालंय, त्याच्यातला उरलेला प्रसाद आपल्याला घ्या, सगळ्या प्रसादात टाकून आपण घेऊन टाकू. पडदा काढला, पण माणूस आतीताईला आला आणि समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, भगवान गणेश मंदिरात नव्हते असं तुम्ही म्हटले आणि आता आलेत असं तुम्ही म्हटले, गेलते कधी ना आले कधी याचा मला पुरावा पाहिजे. तुकोबाराय किती मोठेत लक्षात घ्या. तुकोबारायानं सांगितलं, काका फार सोपा पुरावा आहे. तुम्ही सकाळी भगवान गणेशाला 4 वाजता स्नान घातलंय, अंगावरचा पितांबर तुम्ही कोरडा नेसवलाय, भगवंताच्या गळ्यामध्ये चांगल्या प्रतीचं उपरणं तुम्ही कोरडं घातलंय. आता नुसतं मध्ये जाऊन बघा पितांबर वल्ला आहे का कोरडा. मेटे साहेब, पितांबर सगळा वल्ला होता. सरजी पितांबर वल्लाय, उपरणं वल्लय, भगवान गणेशाच्या जटा वल्ल्या आता. तुकोबारायाने सांगितलं, आता एकच काम करा, पितांबर जरासा पिळा आणि एका वाटीत पाणी घ्या. या या स्वामीजी या. पितांबर पिळा आणि एका वाटीत पाणी घ्या, वाटीत पाणी घ्या. या विठाला विठाला पितांबर पिळून वाटीत पाणी घ्या. भगवान गणेशाचा पितांबर पिळून घेतला आणि वाटीत पाणी घेतलं आणि तुकोबारायानं सांगितलं, काका याच्यावरलं पाणी जर हातावर घेऊन चाखावर, पाणी खारट होतं, पाणी खारट होतं, पाणी खारट होतं. कारण समुद्रात भक्ताला काढायला गेलते गणेश बाप्पा. दृष्टांत संपला. महाराज, तुमच्या माझ्यासारख्यानं आयुष्य जरी तिथं घातलं तरी ते कळतं नाही, ते बोलत टायरपासून बासपंपपर्यंत खोलता येते. सारस्वत बँकेत 1500 रुपये महिन्यानं चपराशी म्हणून मला नोकरी लागणार होती. वळवळ करायचं नाही सांप्रदायातल्या लोकांना. मी त्या गुरुजींकडे गेलो. गुरुजी आमचे जवळचे स्नेही होते. त्यांना सांगितलं 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी पास मला व्हायचंय आणि मला हे ॲडमिशन द्या, उद्या या, परवा या, तेरवा या, असं 4 चक्रा मारल्या आणि 5व्या दिवशी ढाले गुरुजी त्यांच्या तोंडातून वाक्य पडलं, आमचा हा सगळा स्टॉप तुला विचारीन, सर कोण येतं, तर तू म्हणायचं माझे पाहुणे नाहीत, माझे पाहुणे नाहीत. तर मी म्हणलं, सर तुम्ही माझे जवळचे पाहुणे आहेत असं का म्हणू, तू 5 चक्रा घातल्यास 5ही चक्राला तुझ्या अंगावर एकाच कलरचं शर्ट आहे. त्यांना सांगितलं मला एकच ड्रेस आहे आणि मालकाच्या दुकानात काम करत असताना कंपनीच्या बनेली वापरीत होतो. त्याच्यावर बेरिंगचा शिक्का, स्पॅन्डल रॉलचा शिक्का, चेर असेंब्लीचा शिक्का, ते नाव पार झाले मला ते सगळे, ते शर्ट होते. आणि बाहेर जाताना एवढं घालतो. नाही, माझा अपमान होईल. तू जर म्हणशील हे पाहुणे येतं तर हे माझा अपमान होईल. मी जशाला तसा फॉर्म खिशात ठेवला आणि गेटच्या बाहेर फाडून टाकला आणि मी इथं नोकरीला लागलो. नाही तर मी सारस्वत बँकेतला पिऊन चपराशी झालो असतो. मेटे साहेब, गळ्याची शपथ, माझ्या अंतकरणाची शपथ घेऊन सांगतो, माणसानं प्रारब्धाला भांडलं पाहिजे, चुकीच्या हरामखोराच्या पुढे नाचलं नाही पाहिजे. विठाला विठाला. काय पुरुषार्थ आहे महाराज. ज्या परंपरेकरता सूर्य थांबावा, सूर्य थांबावा, सूर्य थांबावा, ती परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
किती दिव्य परंपरा, किती तेजस्वी परंपरा, किती पावन परंपरा. काय वानू आता न पुरे वाणी. परिसाचं काय काम आहे माहितीये का? आता मी म्हणल्यावर तू पुरावा द्यायचा, कारण या अभंगाला ध्रुवपद नाही. देहूकरांची परंपरा आहे, ज्याच्यात दृष्टांत असतो ते ध्रुवपद घ्यायचं नाही. पहिलंच कडवं आणि पहिलंच कडवं त्याला पण ध्रुवपद. देहूकरांची परंपरा. लोखंडाला परीस चिटकवला की त्याचं सोनं होतंय. साधूची ताकद किती मोठी लक्षात घ्या. साधूची ताकद किती मोठी. बरं आता ह्या माईकला जर परीस लावला तर किती किलोचा असेल रे दाद्या? सांग ना पक्का. आणि हे जर मी सोन्याचं केलं तर तू हे स्पीकर चलितो का? इमानदारीने तुला सांग बर. तू भोकरदन मधूनच फॉर्म भरितो, त्याच भागातलायच ना. याचं काय केल्यावर? परीस लावल्यावर साहेब याचं सोनं होतं. पुरंदास स्वामीजी बाबाजी सोनं होतंय सोनं. पण त्या सोन्याला किंमत आहे, त्याला मर्यादा आहे, त्याला ठराविक भाव आहे, त्याचं ठराविक वजन आहे. परिसाची इतकी ताकद आहे. पण परिसाच्या कोटीपटीनं साधू मोठा आहे. परिसाच्या कोटीपटीनं साधू मोठा आहे. किती बघा लक्षात घ्या. थोरी व सांडिली आपुली परिशे, नेनो शिव कैसे लोखंडाशी. परिसानं स्वतःचं मोठेपण फेकून दिलंय आणि लोखंड जर जवळ आलं तर परीस त्याला घासत आहे. आणि परीस चिटकल्याबरोबर तात्काळ लोखंडाचं सोनं होतंय. पण लोखंड इतके भडवे येतं ते परिसाजवळ जाईच ना. त्याला कशाचे गंडला आलेत काय माहित लोखंडाला. लोखंडे अण्णावाच्याल म्हणीनं बरं उगच तुम्ही तिसरीकर काड्या घालतान. लोखंड म्हणजे लोह. हे लोखंड स्वामीजी इतकं फुगलंय याला परिसाकडे जावाच वाटणं. आणि जरी आधा कदा गेलं तर फक्त त्याचं सोनं होईल गुरुजी. इतकं नाही, इतकं याच्या पलीकडे नाही. पण नालायक जर साधूकडे गेला ना, नालायक जर साधूकडे गेला तर त्याचा वचप किती होतो इतकंच ऐका आता. त्याचा वचप आणि त्याचा दर्जा किती मोठा होतो लक्षात घ्या. काय दर्जा, काय दर्जा, काय दर्जा. कारण साधू इतका मोठा आहे, साधूचा दर्जा इतका मोठा आहे. देव वाकल, देव देव वागतो साधू पशी. देव देव वागतोय. इतका मोठा दर्जा साधूचा. जीवनभर एकानं चुकीची कामं केली, जीवनभर चुकीची कामं, अर्ध्या आयुष्यात कामं चुकीची केली. इतकी कामं चुकीची केली की ती चुकीची कामं लिहिण्यासाठी गुडघ्या इतका ग्रंथ केला तरी कमी पडल. मोठं पान आणि गुडघ्या इतकी जर अशी त्याची ही जाडी केली तरी त्याच्या चुकीच्या कामाची यादी संपणार नाही. इतकं काम चुकीचं. पण एकच दिवशी एका संन्याशाला भेटला. तो संन्याशी 6व्या क्रमांकाचा, तो भजनानंदी संन्याशी, की ज्या संन्याशाचं नाव या गादीला आहे त्या गादीला नारदांची गादी म्हणतात. तो 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद. आणि या संन्याशाची भेट गुंडाला झाली. गुंडाला अर्धक्षण घडता, अर्धक्षण काही वेळापुरती प्रचंड मोठा गुंड, फार मोठा गुंड आणि नारदांची भेट झाली. महाराज लोखंडाला परीस चिटकल्यावर फक्त सोनंचा, फक्त सोनं, याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि सोन्याला किंमत आहे 1,77,000 रुपये तोळा. 1,77,000 रुपये तोळा इतकाच भाव आहे सध्या. मध्यंतरी 1.5 लाख. हो बरं, म्हणजे कमी झाला आता थोडासा, कालीकडे कमी झाला. जरा जास्तच कमी व्हायला पाहिजे म्हणजे गरीबाच्या बायाला डोरले भेटते. गरीबाच्या बायकाला निदान डोरलं तरी भेटन ना. 2 मणी, 2 गोत्राचे 2 असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शेशी कानना. काय मंगलाष्टक हो, पण मणी न थोय मंगलाष्टक. बाई ग ताई ग, नवरी नवरदेवा संग जाताना रडच न मंगलाष्टक म्हणणारच रडायला. अरे चंडाळा खाऊ दे रे नुकती आम्हाला. असं काही भनगाळू नको ना मशी आरडाल्यावानी. सोन्याचे, त्या सोन्यावरून विषय निघला म्हणून सांगायलो. जरा स्वस्त व्हायला पाहिजे ते. गरीबाच्या बायकाला निदान मंगळसूत्र तरी करता येईल. आणि सोन्याचं राजधातू आहे सोनं, याच्या करता ते असं मर्यादा आहे परीस लागल्याच्या नंतर.
पण नालायकाला साधू भेटला, दर्जा किती मोठा झाला सांगू का तुम्हाला? दर्जा किती मोठा झाला, दर्जा दर्जा. एका माणसाकडे 500 किलो सोनं आहे आणि एका माणसाकडे पंढरपुरातला मालक आहे. आता श्रीमंत कोण आहे सांगा? ज्याच्याकडे पंढरपुरातला मालक आहे तो. चला दुसरा मुद्दा. 11 अक्षोनी सैन्य कौरवाकडं आणि 7 अक्षोनी सैन्य पांडवाकडं. सैन्य कोणाचं जास्त? हो, पण पांडवाच्या बाजूला पंढरपुरातले मालक. विजय कोणाचा? सोन्यामुळं का? कौरवाचा बाप राजा आणि पांडवायला सुईवर बसली इतकी सुद्धा माती नाही. पण सोबत कोण होता? जगाचा बाप होता. ऐका, म्हणून सोन्याला मर्यादा आहे. सोन्याला मर्यादा आहे, देवाला मर्यादा नाही. आणि देवाला जे वाकितो त्याचा साधूला मर्यादा आहे का? नालायक व्यक्तीला साधू भेटला. नालायक बहु अवघड आहे संत भेटी. साधू भेटला आणि त्या गुंडाचे महर्षी झाले. नाही महर्षीनं लिहिल्यासारखं वागला. एका तिला इतकं बाजूला जाता आलं नाही. सोन्याला मर्यादा आहे, लोखंडाचं सोनं झालं तर मर्यादा आहे. पण साधूची संगती झाल्याच्या नंतर देव वाकवायची ताकद. काय वानू आता न पुरे वाणी. रेड्याला साधू भेटलाय, सोन्याला मर्यादा आहे. परीस लोखंडाला लागल्यावर फक्त सोनं होईल, मर्यादा आहे, लिमिट आहे, लिमिट आहे. रेड्याला साधू भेटला. रेड्याला रेड्याला बाबा सोन्याचा ढिगुल दिसल्यावर लोक उचलून नेतील, पाया पडतील का? अभिषेक करतील का राजे भाऊ? नाही. पण एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर रेडा शांत झाला. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या रेड्याची पुण्यतिथी चालू आहे. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या रेड्याच्या समाधीपाशी दर्जेदार वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तनं चालू आहेत. आळे फाट्याला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची भेट झाली रेड्याला. काय पुरुषार्थ महाराज. सोनं चिल्लर आहे, सोनं चिल्लर आहे. चला, एका माणसाकडं 700 क्विंटल सोनं आहे, तो मेला. किती वर्ष पुण्यतिथी साहेब? टाइम संपला बरं मा. किती वर्ष पुण्यतिथी पंडित भाऊ? आपा किती वर्ष पुण्यतिथी? 700 क्विंटल सोनं गुरुजी. पोट्टे हिशाबात असले तर 2-4 पुण्यतिथ्या करतील. हिशाबात असले तर हिशाबात. आणि लेकरं हिशाबात राहण्यासाठी बापानं हिशाबात वागावं लागतंय. बापाचा हिसाब चुकला की पोरं बुटाला दोरी बांधून हौदातलं शेंदी माग फेकून देते. ही तुका म्हणे झाली कोंब. अशी अशी अवलादी. मग पुढं 700 क्विंटल सोनं आहे. पोरं हिशेबात येत तोपर्यंत पुण्यतिथी. चंद्र सूर्य येतोपर्यंत आळे फाट्याल पुण्यतिथी रेड्याची. संगती कोणाची आहे? साधूची. परिसापेक्षा मोठं टोक संतांचं. काय पुरुषार्थ आहे संतांचा, किती मोठा पुरुषार्थ. एक सांगू का? एक सांगू. आपण काय केल्यावर आपल्या कथा ग्रंथात येतील? आपण काय केल्यात आपले नाव ग्रंथात येतील. आणि आपण छापलेले पुस्तकं कोण वाचायला? लोक रिकामे आहेत का काय? तुम्ही छापलेले चरित्र, आत्मकथन, जीवनचरित्र. अरे बायको कदरली तुला, आणि तू आत्मचरित्र जीवनचरित्र ऐकायला लोक पागल झाले का काय? ते घरी तू तसेच सांभाळून तुम्ही मेल्यावर तू अंगाला देऊ आणि फुकून देऊ. लवकर जळशील, लवकर जळशील, लवकर जळशील. बघा, एखादा माणूस चुकीचा वागला तर त्याला तुम्ही काय म्हणतात? काय गाढव माणूस आहे रे, काय गाढव माणूस आहे रे. हे गाढवेस, तू अभ्यास करीत नाहीस. असं गुरुजी सुद्धा, पुरंदास स्वामीजी, बाबाजी विद्यार्थ्याला म्हणतात, गाढवेस, तू अभ्यास करीत नाहीस. पण ज्या गाढवाला पैठणच्या मालकाचा स्पर्श झाला, चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या गाढवाचं चरित्र ऐकावंच लागेल आपल्याला. इतकी ताकद साधूची. परिचिल्लर आहे, परिचिल्लर आहे तर नाही. कारण आपली साधना त्या योग्यतेची नाही. महाराज तुकोबाराला कळावं भगवान गणेश कुठे गेलेत.
त्यांची लगबग लक्षात आली, मंदिरातनं पळालेत भक्तासाठी, आणि आलेली सुद्धा लगबग कळाली. हे ज्यांना कळते त्यांना तुकोबाराय म्हणतात. किती मोठे तुकोबाराय, किती मोठे तुकोबाराय. मग एवढी व्याप्ती गणेशाचं जाणं आणि येणं ज्यांना कळतंय ते तुकोबाराय. त्यांची वाणी किती प्रगल्भ असेल तरी त्या तुकोबारायने म्हणावं, संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडती, त्या अर्थी संत किती मोठे असतील. विठाला विठाला. सांगेला आशीर्वाद देत तुला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली जुनी परंपरा भगवान गणेशाचा उत्सव तुम्ही मोठ्या आदरानं भावयुक्त अंतकरणाने करता. तुम्हा सर्वज्ञ साधक लोकांना प्रणाम करतोय वारकरी या नात्यानं. आज उपस्थित धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा आदरणीय पूज्य श्री स्वामीजी अवधेशानंद स्वामीजी आलेले आहेत. तथा उदासीन आखाड्याचे आदरणीय पुरंदासजी स्वामी आले, त्यांनाही प्रणाम करतो. आदरणीय पूज्य श्री प्रभातगिरी स्वामीजी आले, त्यांनाही प्रणाम करतो. मेटे जळगावचे आमचे महाराज साहेबराव महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुमच्या सर्वांच्या वतीनं आप्पा बोलत होते, ते हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय भाऊसुद्धा आहेत, भाऊंना सुद्धा प्रणाम करतोय. तथा सभापती साहेब सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांच्याकडे परवा ज्यांनी वडिलांची 75वी केली, अमृत महोत्सव सोहळा केला, असे आदरणीय राजेभाऊ तुपे ते सुद्धा आलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे सुखद राजे आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज, हे दोन्ही मृदंग क्षेत्रातले नाविन्यपूर्ण रत्न आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातल्या 2 बुलंद तोफी आहेत, रामानंदजी ढाले गुरुजी आणि तथा रवी गुरुजी, आणि बाकी सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. इकडच्याही बाजूला हरिभक्तीपरायण महेश महाराज आहेत, बाजूचे पांडुरंग महाराज आहेत. बरं चला, नारायण महाराज, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. एखाद्याचं इसरलं असेल मला माफ करा. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही श्रोते आहात, भगवान शिवस्वरूप आहात. माझा आवाज तुमच्याकडे जे साऊंड सिस्टीम पोचवती आमचे सोमनाथ भाऊ हिवाळे, गोड साऊंड सिस्टीम त्यांची, त्यांनाही धन्यवाद. आणि माझ्या पुढे कॅमेरा लावला, लग्नातला एक पण फोटो नाही, गळ्यात शपथ नाही, मी खोटं बोलतच नाही ना, नव्हताच ना, बँड नाही, मग लग्न हलकीवर झालं. एकच डपडं होतं तुमच्याकडं, काम खोटं कशाला सांगायचं, माणसानं खरं बोललं पाहिजे. आणि ही गादी खरं बोलायची आहे ना, ही सटाके आणायची गादी नाही ना, यम लाल होस तर सटके हाणीन ना, इथं कशाला खोटं बोलायचं. आणि ते गरजा महाराष्ट्रवालं अजय सुद्धा आहे, त्यालाही धन्यवाद. माझ्या मायमावल्यांना तरुण मंडळी भरपूर दिसती साहेब इथं सहकारी परमार्थात. तुम्हा तरुणांनी असं धर्मकार्यात या राजे हो, काळाची गरज आहे. तुम्ही तरुण जर धर्मकार्यात आले तर निश्चित आपल्या धर्माकडे कोण्या हरामखोराची बघायची हिंमत होणार नाही. याच्याकरता तुम्ही तरुण संघटित व्हा. विठाला विठाला. काय पुरुषार्थ आहे महाराज संतांचा, किती मोठा पुरुषार्थ आहे. काय व्याप्ती असेल या संतांची, काय नाविन्य असेल या संत लोकांचं, की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते. एक वारकरी सरपण फोडण्यासाठी एका श्रीमंत माणसाच्या दारात गेला, सरपण फोडायला. सरपण फोडायला वारकरी येत ते, एकदम असं सुकून गेलेलं शरीर, एका धोत्राचे 2 तुकडे केलेले पंडित भाऊ, त्याच्यातलं अर्ध धोतर नेसलेलं, अर्ध घरी वळणीवळ वाळत आहे, अंगात फाटकी तुटकी निमस्ती आहे, डोक्याला पागुट नाही, इतकी परिस्थिती नाजूक वारकऱ्याची.
2.5 ते 2.25 ते 2.5 किलोची कुऱ्हाड होती लाकडं फोडायला साहेब. 2.25 ते 2.5 किलोची कुऱ्हाड लाकडं फोडायला. 8 दिवस लाकडं फोडायचे तुमच्या पोरीच्या लग्नातल्या स्वयंपाकासाठी. जाताना खाला काय देत होते? 7-8 दिवसाचं गाडगभर ताक आणि एखादी वाळलेली भाकरी. ही त्या वारकऱ्याची दिनचर्या. मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायची. हे त्या वारकऱ्याचं काम. स्वच्छतेचा वसा. एखादा सप्ताह चालू असेल तो मंडप झाडायचा. नाल्या कोणल्या असतील त्या नाल्या उपसायच्या. सरपण फोडायची स्वयंपाकाची. माझ्या राजांनो, कीर्तन ऐकायचं असेल तर मंडपाच्या बाहेर 100 फुटाच्या अंतरावर बसून ऐकायचं. ही परिस्थिती होती. कानाला हात लावायचा आणि वक्ते काय सांगते ते ऐकायचं. नाही ऐकू आलं तर नुसता टाळाचा आवाज ऐकायचा. इतकी भीषण परिस्थिती वारकऱ्याची. एका मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी सरपण फोडत असताना कुऱ्हाड जोरात आदळली. लाकडाचे तुकडे 2 झाले. त्याच्यातला एक तुकडा उडाला आणि डाव्या पायाच्या पिंढरीमध्ये तीक्ष्ण असलेल्या त्या धिलपीच्या चुया पायाच्या पिंढरीमध्ये आरपार घुसल्या. श्रीमंताच्या वाड्याच्या पुढे मोठा, आपण ज्याला स्पोर्ट्स म्हणतो, असा वरांडा होता. त्या वरांड्यामध्ये झोपाळा लावलेला होता. त्या झोपाळ्यावर तो श्रीमंत माणूस बसलेला होता. गुळाची वाटी भरलेली होती. भुईमुगाच्या शेंगा एका पात्रात ठेवलेल्या होत्या आणि भुईमुगाच्या शेंगा त्या गुळासोबत खात झोपाळा हलवायला एक माणूस होता. झोपाळा हलवायला माणूस होता. कुऱ्हाड आदळल्याच्या नंतर लाकडाचा तुकडा झाला. त्या धिलपीच्या चुया तीक्ष्ण आणि दार पिंडीत घुसल्या. वारकऱ्याच्या तोंडातून किंचाळी पडली, विठ्ठला माय बापा. प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्हाला त्रास देणारी जी बंधने आहे ती सगळी तुटून जातात. तुटती भवाची बंधने. शास्त्र, वेद आणि पुराण. वारकरी संप्रदायानं जास्त अंतःकरणात कोणाला धरलं असेल तर पुराणाला धरलंय. वेद गिवार नाही. काठिण्य वेदामध्ये सर्वसामान्यांना कळणं शक्य नाही. पण ती वेद सुद्धा म्हणतात, संताविने प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. म्हणून मध्ये जे बचर बचर करणाऱ्या लोकांनी जरासं ध्यान धरून ऐकलं पाहिजे की वेद सुद्धा म्हणतात की साधूशिवाय देव प्राप्ती होत नाही. तर मग कशाला दुकानं मांडिता तुमचे? विठाला विठाला. शेवट काय गोड आहे? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. ज्या काही इच्छा असतील सदाचारी, ज्या काही भावना असतील सात्विक, ज्या काही कल्पना असतील देवमान्य, अशा सर्व इच्छा आणि मनोरथ पूर्ण करण्याची ताकद फक्त संतात आहे. ती देवात सुद्धा नाही. विठाला विठाला. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा. किती वर्ष? 50व. वा. गेल्या 50 वर्षापूर्वी धर्माची पताका तुमच्या धानोरा नगरीतल्या तुमच्या पूर्वजांनी लावली. 50 वर्षापूर्वी ज्यांनी सप्त्यामध्ये गोडसा सहभाग घेतला असेल त्याच्यातली 10-5 लोक नसतील सुद्धा. ते कालवश असतील. ती देवाच्या दरबारात पोचली असतील. महाराज ती शरीरानं जरी नसतील तरी त्यांच्या समाधीच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. कारण याच्याकरता प्रणिपात करतोय, तुमच्याकडे पैसे भरपूर झाले, तुम्हाला चोंबाळीत नाही असा विषय नाही,
पण तुमच्या पूर्वजा इतकं चोंबाळणार नाही, कारण माझ्या गोळ्या संपल्या नाही. विठाला विठाला, कारण तुमच्याकडे प्रचंड पैसे झाल्यामुळे तुम्ही मोठा सप्ताह केलाय, पण 50वं नाव देण्यासाठी ही तुमची ताकद नाही. या तुमच्या पूर्वजांमुळं तुम्हाला सप्त्याला 50 वर्ष नाव देता आलं. ही तुमच्या बापदाद्यांची ताकद आहे. विठाला विठाला, आणि दुसरा एक मुद्दा मांडतोय. माणसं पैशावाले झाल्यावर मला राग येतोय असा विषय नाही. मला पण पैसे आवडत आहेत ना, आणि पैसे आवडत जावा. पण कारण सांगतोय, 45 वर्षापूर्वी तारू आप्पा, पंडित भाऊ, सगळ्या लोकांकडे गहू असतील का त्यावेळेला? होय राजभाऊ, असतील गहू. 10 घरं जर ठोकले तरी एक पोतं भर गहू गावसायचे नाही. ठोकणे म्हणजे मारणे. तरी 1 क्विंटल भर गहू सापडत नसतील. पण 50 वर्षापूर्वी कन्या आंबाड्या घुगऱ्यावर ही परंपरा सुरू केली. त्या पूर्वजांना पुनश्च एकदा प्रणाम करतो. त्या 50 वर्षापूर्वी, 30 वर्षापासून 50 मागचे, 30 ते मागचे 50, या काळात ज्या ज्या लोकांनी कीर्तन केले त्याच्यातले अर्धे कीर्तनकार पायी पायी येणारी होती. पायी 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 पायी. खरं तर त्यांच्या पायात चांगली बुटं नसतील, चांगल्या चपला नसतील, मला असं वाटतं इतकी पांढरी धोत्र पण नसतील. आणि त्या परिस्थितीत त्यांनी तुमच्या इथं भाकरीवर कीर्तन केली. त्या कीर्तनकारांच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा नाकाचा आणि कपाळाचं कातडं घाशेपर्यंत प्रणाम. आणि राहिला मुद्दा, तुम्ही आता 50वा केला, याबद्दल तुमच्याकडे भरपूर प्रचंड पैसा अर्थ आला. तुम्ही कष्ट करता आणि तो अर्थ इतरत्र न खर्चिता धर्माच्या कार्याकरता खर्चिता, त्याबद्दल तुमच्या धानोरा नगरीतील गावात जितकी माणसं असतील, जेवढ्या आडनावाची असतील, तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. नाव कोणाचंच माहित नाही. विठाला विठाला, आज ज्यांचं यजमानपद आहे शामराव दादा साळुंके, बरोबर आहे, सरपंच. आजचं यजमानपद त्यांच्याकडे, शामराव दादांकडे. त्यांनाही धन्यवाद. तारखीच्या संदर्भात मला वाटते महाराज, तुम्ही काय नाव, मनोहर महाराज अजयकडे बोलत होते. गरजा महाराष्ट्र चॅनल आहे त्यांच्याकडे. आणि तारीख मला वाटते 8-9 महिन्यापूर्वी घेतली. तेव्हापासून कोणाचा फोन नाही, काय नाही. डायरीवर लिहिलेली होती तारीख. आम्ही 3 महिन्यापासून बेजार आहेत. धानुरं कोणतं, धानुरं कोणतं, कोणतं धानुरं पत्ताच नाही. ज्या दिवशी इथे एका कीर्तनाला आलो तिथेही पाऊस आलं. गेलो तर आम्ही घरी, तिथं कळालं हे धानूर आहे. पण योग चांगला, मला काय फांद्या बदलायचा नाद नाही म्हणून कीर्तन व्हाले. हो, नाहीतर फांद्या बदलल्यावर आजचं घर रिकामं राहिलं असतं, मी दुसरीकडेच गेलो असतं. तसं करत नाही, कारण इतका ताण घ्यायचं काम नाही. हाऊत भरून जेवारी येईन, बायको एकच आहे त्याच्यामुळे खूप ताण घेत नाही. विठाला विठाला, कोणी फोन नाही काय नाही. पण चला, आंधळ्याच्या गाई देवळी तो देव म्हणला असं, बाळ्या नको घेऊ कुठलं कीर्तन, फोन येऊ की न येऊ, पण जाऊ दे, ठेवू रिकामं घर. भगवान राजरेश्वरांची कृपा, या परिसरातला यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी महात्मा निष्ठावंत वारकऱ्यांची कृपा, या सर्वांच्या कृपेनं चालत असलेला तुमचा धानोरा नगरीतील हा अन्नदानाचा आणि नामाचा यज्ञ, अखंड हरिनाम म्हणजे भजनाचा यज्ञ. आणि या परमपावन नामयज्ञामध्ये आजच्या 5व्या दिवसाचा कीर्तन करण्याचा योग मला येतोय. माझं परम भाग्य आहे. भगवान राजुरेश्वराच्या कृपेने, भगवान राजुरेश्वराच्या वास्तव्याने पुनीत असलेला हा परिसर, विघ्नहर बाप्पांच्या वास्तव्याने पुनीत असलेला हा परिसर, आणि या परिसरात मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं परम भाग्य. भगवान राजुरेश्वरांचं वर्णन का करतोय? भगवान राजुरेश्वरांच्या बाबांनीच या संप्रदायाची स्थापना केली. भगवान शिवशंकरांनी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, म्हणून त्या राजुरेश्वराच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. पुनश्च एकदा या परिसरातल्या साधू संतांना वंदन करतो. माझ्या अभंगावर येतो मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे
महाराज जाधव महाराज गोड, तुमचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे, तुम्हाला प्रणाम. गायन क्षेत्रातलं गोडसर रत्न असलेले आदरणीय सदानंद गुरुजी असतील, आदरणीय आमचे तोडीस तोड चे पवार गुरुजी असतील, आदरणीय या परिसरात खूपशी ज्यांची माझी भेट व्हायची अशा आदरणीय भोपळे महाराज असतील, बाजूचे कोलते महाराज असतील आणि दत्ता महाराज. महाराज ही अधिकारी लोक आहे ती खाली बसलेली. आमचे कीर्तन तुम्ही ऐकत असताना पण हे ओरिजिनल भट्टीत भाजलेले सोने येते, चांगल्या महात्म्याकडे शिकलेली महाराज लोक आहे ती, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुम्हा श्रोत्यांच्या चरणी प्रणाम करतो. आमचे सरपंच प्रकाशराव सोबत आलेत. आज आमची गाडी दुसरीकडे गेलती कोल्हापूरला, मुलीला ॲडमिशन द्यायचं होतं म्हणून आमच्या रमेशनं मला इथपर्यंत आलं, नाही तर आजेल यावं लागलं असतं. रमेशलाही धन्यवाद. या मंडपामध्ये ज्यांनी अखंड वारकरी संप्रदायाची सेवा केली अशी कोणी एखादी व्यक्ती असेल, मला नाव माहीत नसेल तरी पण त्यांच्या चरणी प्रणाम करतोय. विठाला विठाला. साऊंडवाले दादा तुलाही धन्यवाद रे राजा, चांगलं चला तुझं पण. वा वा, योग असा आला. देवाची जर प्राप्ती पाहिजे असेल तर साधू भेटणं गरजेचं आहे. काही अधिकारी लोकांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर काही गोष्टी दुर्मिळ येतात. त्याच्यात सर्वात दुर्मिळ कोणता असेल तर हे शरीर, ते मोर. आणि एक वाक्य माझ्या अष्टादश संतांपैकी मालकांचं वाक्य आहे, त्याच्यातलंच पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने, विध्वंशिल्या प्राण हाताने. जीव गेल्याशिवाय पतिव्रता अंगाला हात लावू देत नाही. त्याच्यातली पतिव्रता माझ्या माईंनो तुमच्यातली आहे, पद्मिनी तुमच्यातली. तुम्ही इतक्या पवित्र आहात म्हणून शास्त्राच्या बाहेरचं काम नकोय माझ्या माईंनो. कारण का सांगतोय, या देशाची संपत्ती माझे राजे नाहीत, माझे तुकोबराय नाहीत, माझे ज्ञानोबराय नाहीत. माझ्या राजांना, माझ्या तुकोबरायांना, माझ्या ज्ञानोबरायांना जन्माला देणारी आई या देशाची संपत्ती आहे. देशाची संपत्ती रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब, तुकोबरायांच्या मातोश्री कनकाबाई आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मातोश्री रुक्मिणी आई साहेब, स्वामी विवेकानंदांची आई, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांची आई. ह्या देशाची संपत्ती आता राज्य राणी व संपत्ती. म्हणून मला इतकं तुम्हाला बोलावंसं वाटतंय, इतकं बोलावंसं वाटतंय. हे भैकले ना, हे जर भैकले ना काय करतील भैकून भैकून, पण भैकलेल्या नालायकाला तासावर आणण्याची ताकद तुमच्यात आहे. आजचा पुरावा सांगतोय. आज मला वाटतं इथं पहिल्यांदा आलो ना, 7054 गावं झालीत माझी महाराष्ट्रातली एकदा गेल्यावर. 7054 गावं झालीत एकदा गेले. माझ्या गोळ्या संपल्यात का? या देशातली इतकी हरामखोर पाहिले की हरामखोराचा संसार सुद्धा माझ्या राज्यातली माऊली करती, या देशातली पवित्र स्त्री करती, मायबापाचं नाव पूर्ण राहण्यासाठी. इतक्या पवित्र आहात माझ्या माईंनो. म्हणून देशातले हिरे घडवायची ताकद तुमच्यात आहे, बापात नाही. मी लोकांना कीर्तन सांगू शकतो पण माझ्या मुलांना वेळ कमी देऊ शकतो. आज एकुलती एक मुलगी कोल्हापूरला टाकण्यासाठी बाप जाऊ शकला नाही, त्याची माय जाऊ शकली. मी जर तिथे गेलो ते कीर्तन कोण करायचे? तुम्ही काय एकातर्फीत शिव्या दिल्या असत्या का मला? दोरीमध्ये गुन्ह्यात वळिंब्यात शिव्या दिल्या असत्या, वळिंब्यात. म्हणून या देशातली आई आपल्या लेकरांना घडू शकते. पुन्हा एकदा सांगतो माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला वंदन करतो. तुमची पोरगी चुकीचा पोशाख घालून गॅदरिंगमध्ये पाश्चिमात्य गाण्यावर नाचू देऊ नका. तुम्हाला माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवरायांची शपथ आहे. नका नाचू देऊ, नका नाचू देऊ. चांगली पार्ट द्या त्यांना, पाश्चिमात्य गाण्यावर नका नाचू देऊ. या सप्त्याला गुण आला असं समजायचं, पीक आलं समजायचं. विठाला विठाला. दर्शन घ्याय सुरुवात झाली, दर्शन सुरू झाले.
दर्शन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पायाला केशर चंदनाचा उटीचा लेप होता. लेप होता. शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीनं सांगितलं दुरून नमस्कार करा. वानर वापस. तळेगावकर वानर वापस. मारुतीरायने सांगितलं काय झालं? आम्ही वानर आहेत म्हणून कपाळ पायाला लावू देईनात, आमच्या हाताला नख आहेत म्हणून पायाला हात लावू देईनात. देवानं पायाला हात लावू देवा आणि कपाळ लावू देवा तरच आमचं खरं, नाही तर आम्हाला दर्शन घ्यायचंच नाही. मारुतीरायने सांगितलं मालक पडू द्या पाया, मी कुठं नाही म्हणतो. म्हणले मालक नाही म्हणले, शत्रुघ्न मालक म्हणले. शत्रुघ्न मालकांनी मारुतीरायाची माफी मागितली. वानरांना सांगितलं कपाळाचं कातडं घासूस तर पाया पडा, नाही तर देवाच्या पायाचं घासा, मी काही नकार देत नाही, मला माफ करा. आणि सगळ्या वानरानं ते पायाची चंदनाचा लेप वानरायच्या कपाळाला. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर एक वानर कुठून, आता पुढच्या येणं तर पाहिले याने दर्शन घेतलं, पण रांगले लांब होती 2-4 किलोमीटर. धरावे संताची ते पाय सांगतोय हरिप्राप्ती शिवपाय 2-4 किलोमीटर रांग. तर मागच्याने विचारलं कुठून? मालकाच्या पाया पडून. प्रसाद हे काय द्या ना आम्हाला. एक मोठी इकडं आणि एक मोठी इकडं. हे पैशावाले का हिसकून घेतील काय सांगताच येत नाही. तेव्हापासून वानेर इथं फुटाने धरतेत, गालात इथं फुटाने धरतेत. आणि ते म्हणले द्या ना. म्हणले उष्टा झाला प्रसाद. एकाही वानरानं फुटाने दिले नाही. दुसरा प्रसाद पुन्हा सांगन तळेगावकर बैठकीत गेल्यावर. तस तुम्हाला माहित असेल. आतमध्ये मागचे राजे म्हणले अरे वानरायचे दर्शन झाले ना आपण, मी आता सोन्याच्या 15 खुर्च्या दिल्यात देवाला. हो, एक जण म्हणला मी 150 हत्ती दिलेत रे. अरे एक जण म्हणला 2500 घोडे दिलेत म्या. 2500 घोडे. एक म्हणला तू हे घोडे जाऊ दे, आपण ज्या मंडपात बसलो ते मंडपच मी लावलाय आणि मला अजून दर्शन नाही. आणि हे कुठून वानर पाला खाऊन आले त्याचं दर्शन. मागचा म्हणला निंदा करू नका, दर्शन कसं झालं विचारा, इकडे या. दुसरं वानर म्हणला जाऊ नको, माणसाचा भरोसा नाही बाबा, इले आगाव माणसं असते, भरोसाच नाही माणसाचा. हो, आज छड्या जोड्या राहणार तेही लागले हाताला. मला कळलं का कशाने एखादं म्हणून कशाने भरले त्याची पोट. छड्या जोडीत होतो मला नादे शेतीचा, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो नको बोलू कीर्तनाला, तुला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. हो, एक जण म्हणला मला आवडलं असं कीर्तन. मी म्हणलं पपेश माईल सांग, तुला आवडलं असं कीर्तन नाही, मालकाला आवडलं असं कीर्तन. तुझ्या बशी बसू का नाचत साडी नेसून. एका राजाने सांगितलं वानर दादा या इकडं. मागच्या राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. राजेऊ फक्त जवळ येऊन आम्हाला बोला, येळूच्या कटघऱ्यात उभी होती काही देवानी, हे मला कसं केलं तर या आला. तसं राजे लोकायला दर्शनाला केलं तरी आजू असं केलं. तर त्या कठड्यातून एका राजानं हात जोडे या इकडं. पाहिलं पुष्पदंताकडं. जा म्हणे काय काम आहे. दर्शन झालं? हो. कशाहून? चंदने. बोट लावू का? नाही म्हणले, लांबून वास घ्या. नाही हात लावू द्याला वानरान. वारकरी इतके पुरुषार्थी महाराज. प्रसाद इकडे एक आणि इकडे एक. हो, दुसरा प्रसाद लय सोपा आहे हो, त्याचं लय प्रचलित नाव आहे, पण काय आपले धोरणं इचकले त्याच्यामुळे ध्यानात येत नाही आपल्या. आपल्याला असे दुसरेच प्रसाद माहिती आहेत. चला, पाठीमागचे तपस्वी राजे होते. फार जुनाट व्यक्ती होता, जुनाट प्रजेचं पालन करणारा व्यक्ती होता. आणि त्यांच्यासोबत एक मुरब्बी प्रधान होता. त्या मुरब्बी प्रधानानं राजाला सांगितलं सरकार एकच विचारा की आम्ही राजे महाराजे असताना अजून रांगेत उभे 4-4 तासापासून, आणि तुम्ही रानातले पाले खाणार वानर असून देवाचं दर्शन घेऊन पायापासला प्रसाद घेऊन आमच्यासमोर वाकुल्या दाखवून चाललात. ही कृपा, ही ताकद, हा देव भेटण्याची शक्ती तुमच्याकडे आली कुठं? इतकं विचारल्याबरोबर वानर ठसठस रडत होतं. इतकंच विचारलं, ठसा ठसा रडत होतं. आली कुठून? तर त्याच्या दंडावर मारुतीरायाचं चित्र होतं. त्याच्या दंडावर मारुतीरायाचं चित्र. दंडावर काही बी गोंदायलेत, कोंबडच कहाड, घुबडच कहाड, यडक्याच कहाड, गेंडाच कहाड, कुत्रच कहाड, मांजरच कहाड. काय टॅटू म्हणतात का त्याला? टॅचू का टॅटू?
काय काय इथंच कहाड, इथंच कहाड, काही काही बी कहाड. हो काही काही ना चाकूनच नाव लिहिलं. हो वानरांनी खांद्यावर दंडावर नाव लिहिलं, मारुतीरायचं चित्र काढ, मारुतीरायचं. 50 वानर उभी. त्या प्रधानानं राजानं लोटांगण घातलं. देव कोणाच्या कृपेने भेटला. महाराज भाव इतका जागरूक झाला, फक्त डोळ्यातून पाणी येत होतं. बाश काटलं, होठ बंद झाले आणि बोट सरसावलं आणि एकच ताकद उभी केली, याच्या दर्शनाची कृपा आहे. याच्या दर्शनाची, मारुतीरायाच्या दर्शनामुळे विश्वाचा बाप आम्हाला प्राप्त झालाय. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय, हरी रामायण ऐकायला दम नाही, भागवत ऐकायला तुला